श्री स्वामी समर्थ मंडळी, आजचा हा व्हिडिओ अतिशय विशेष आहे. उद्या येणारा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना दूर करणारा आहे. पण अट एकच आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकला पाहिजे, कारण मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, जो जर चुकला तर उपायाचा पूर्ण लाभ मिळणार नाही. उद्या शुक्रवार 6 मार्च 2026 आणि उद्या आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी. अनेकांना माहिती नसते की प्रत्येक संकष्टीची स्वतःची एक विशेष ऊर्जा असते, पण भालचंद्र संकष्टीला वेगळंच आध्यात्मिक महत्त्व दिलं गेलं आहे. असे मानले जाते की या दिवशी गणपती तत्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते. म्हणजेच आपण केलेली प्रार्थना, जप, उपाय हे फार लवकर फळ देतात. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की कितीही मेहनत केली तरी घरात शांतता नाही? नवरा बायकोमध्ये सतत वाद, मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत, पैसा येतो पण टिकत नाही, कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच जातं, आणि सगळ्यात वाईट म्हणजे घरात एक विचित्र नकारात्मक वातावरण जाणवतं. स्वतःच्याच घरात मन लागत नाही. जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात असेल तर आजचा उपाय तुमच्यासाठीच आहे. आणि मी सांगतोय तो उपाय अतिशय सोपा आहे. महागड्या वस्तू नाहीत, मोठी तयारी नाही, फक्त श्रद्धा, योग्य वेळ आणि योग्य पद्धत. संकष्टी म्हणजे काय? संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी तिथी. आणि या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्यास जीवनातील विघ्न, अडथळे, अपयश आणि मानसिक तणाव कमी होतात असे शास्त्र सांगते. गणपती बाप्पा केवळ विघ्नहर्ता नाहीत, तर बुद्धी, समृद्धी, सौभाग्य आणि योग्य निर्णय देणारे दैवत आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पूजा करून काम होत नाही. योग्य भावनेने आणि विशिष्ट कृतीने केलेली उपासना परिणाम देते. म्हणूनच आता मी तुम्हाला उद्या सकाळी करायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. उद्या शक्यतो लवकर उठा. सूर्योदयाच्या आधी उठता आला तर उत्तम. उठल्यानंतर प्रथम मनात गणपती बाप्पांचं स्मरण करा. गणपती बाप्पा, आजचा दिवस माझ्या घरासाठी मंगलमय करा, अशी साधी प्रार्थना करा. यानंतर स्नान करायचं आहे. स्नान करताना पाण्यात थोडंसं पंचगव्य टाकू शकत असाल तर उत्तम, नसेल तरी हरकत नाही, पण शक्य असल्यास जरूर वापरा. पंचगव्य शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करण्यासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. स्नान करताना मनात ओम गंग गणपतये नमः हा मंत्र शांतपणे म्हणा. आवाज मोठा नसला तरी चालेल, पण भावना शुद्ध असली पाहिजे. स्नानानंतर स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करा. काळ्या रंगाचे कपडे टाळा. त्यानंतर देवघरात जाऊन नेहमीप्रमाणे देवपूजा सुरू करा. गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर शांतपणे बसा. प्रथम शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करा. अभिषेक करताना घाई करू नका. प्रत्येक वेळी पाणी अर्पण करताना मनात एक भावना ठेवा की माझ्या घरातील सर्व नकारात्मकता धुवून निघो. अभिषेकाच्या वेळी ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणा. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. हा मंत्र मनातील भीती, अस्थिरता आणि अडथळे कमी करण्यासाठी ओळखला जातो. अभिषेकानंतर बाप्पांना दुर्वा अर्पण करा. दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय आहेत. शक्य असल्यास जास्वंदाचे फूल अर्पण करा. नैवेद्य म्हणून गूळ, खोबरे किंवा मोदक लाडू अर्पण करू शकता. आरती करा. आरती करताना केवळ शब्द न म्हणता मनापासून भावना व्यक्त करा. आरतीनंतर दोन्ही हात जोडून किमान 1 मिनिट शांत बसा. हे शांत बसणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण इथेच तुमची प्रार्थना बाप्पांपर्यंत पोहोचते. मंडळी, आता इथपर्यंतची पूजा अनेक जण करतात, पण पुढचा जो उपाय आहे तो फार कमी लोकांना माहिती आहे, आणि हा उपायच तुमच्या घरातील वातावरण बदलू शकतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे उंबरठ्यावर करायची ती विशेष कृती, 21 दुर्वांचे रहस्य आणि दिवा नेमका कुठे ठेवायचा या मागचं आध्यात्मिक कारण. अनेक जण इथे चूक करतात आणि मग म्हणतात की उपाय केला पण काही फरक जाणवला नाही. म्हणून हा भाग अतिशय लक्ष देऊन ऐका. देवपूजा पूर्ण झाल्यानंतर एक तांब्याचा कलश घ्या. तांबे शक्य नसेल तर स्वच्छ स्टीलचं भांडे चालेल, पण तांबे असेल तर उत्तम. त्या कलशात स्वच्छ पिण्याचे पाणी भरा. आता त्या पाण्यात 1 चमचा हळद टाका. हळद ही केवळ मसाला नाही. आपल्या परंपरेत हळद ही मंगल कार्य, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. ज्या घरात हळदीचा स्पर्श असतो तिथे वाद आणि कटुता कमी होते असे म्हटले जाते. त्यामुळे हे हळदीचे पाणी केवळ पाणी राहत नाही, तर ते आध्यात्मिक शुद्धीकरणाचे माध्यम बनते. आता हे पाणी घेऊन घराच्या मुख्य दरवाजाकडे जा. उंबरठ्याजवळ उभे राहा. प्रथम मनात गणपती बाप्पांचे स्मरण करा.
त्यानंतर हलक्या हाताने त्या हळदीच्या पाण्याचे शिंपण उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेरील बाजूस करा. पाणी ओतायचे नाही, फक्त शिंपडायचे आहे. शिंपण केल्यानंतर स्वच्छ कापडाने तो भाग हलक्या हाताने पुसून घ्या. ही कृती साधी वाटते, पण तिच्या मागे खूप मोठा अर्थ आहे. उंबरठा म्हणजे घरात येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेचा प्रवेशद्वार. जसे आपण शरीराची स्वच्छता करतो, तसेच घराच्या ऊर्जेचेही शुद्धीकरण करणे आवश्यक असते. जेव्हा आपण उंबरठा शुद्ध करतो, तेव्हा घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा तिथेच थांबते असे मानले जाते. आता पुढचा टप्पा, एक मातीचा दिवा घ्या. शक्य असल्यास गाईचे शुद्ध तूप वापरा. तूप नसेल तर स्वच्छ तेल वापरू शकता, पण दिवा स्वच्छ आणि नवीन किंवा नीट धुतलेला असावा. त्या दिव्यात दुहेरी कापसाची वाट ठेवा आणि शांतपणे प्रज्वलित करा. आता एक स्वच्छ ताट घ्या. त्या ताटात कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढा. स्वस्तिक हे रक्षण, शुभत्व आणि मंगलतेचे प्रतीक आहे. स्वस्तिकाच्या चारही टोकांना छोटे बिंदू द्या आणि बाजूला 2 छोट्या रेषा काढा. हे चिन्ह पूर्ण श्रद्धेने काढा, घाई करू नका. प्रज्वलित दिवा त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी ठेवा. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, 21 दुर्वा. 21 हा अंक गणपतीशी विशेष जोडलेला आहे. 21 दुर्वा म्हणजे 21 प्रकारच्या अडथळ्यांचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक दुर्वेला 3 किंवा 5 दले असतात. अशा 21 दुर्वा एकत्र घ्या आणि हलक्या दोऱ्याने किंवा धाग्याने त्यांची एक जोडी बांधा. या 21 दुर्वा दिव्याच्या जवळ गणपती समोर ठेवा. आता देवघरातील जो नियमित दिवा आहे तो लावलेलाच असू द्या, पण हा दुसरा दिवा विशेषतः या उपायासाठी आहे. यानंतर शांतपणे बसा, पाठ सरळ ठेवा, डोळे हलकेच मिटा आणि ओम गम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. 108 वेळा जप का? कारण 108 हा पूर्णतेचा अंक मानला जातो. शरीरातील 108 नाडी, 108 ऊर्जा बिंदू यांच्याशी त्याचा संबंध सांगितला जातो. जेव्हा आपण 108 वेळा मंत्र म्हणतो, तेव्हा तो मंत्र केवळ आवाज राहत नाही, तर तो एक ऊर्जा बनतो. जप करताना मन दुसरीकडे जाऊ देऊ नका. जर विचार आलेच तर पुन्हा मंत्रावर लक्ष केंद्रित करा. हा क्षण तुमच्यासाठी आणि बाप्पांसाठी आहे. जप पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांचे संकटनाशक स्तोत्र म्हणा. शक्य नसेल तर साधी प्रार्थना करा, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रार्थना करताना तुमच्या घरातील सर्व समस्या स्पष्टपणे बाप्पांसमोर मांडा. आर्थिक अडचण असेल तर सांगा, मुलांच्या अभ्यासाची चिंता असेल तर सांगा, नवरा बायकोतील मतभेद असतील तर तेही मनात स्पष्ट करा. आता पुढचा टप्पा अत्यंत संवेदनशील आहे आणि इथेच अनेक जण गोंधळ करतात. तो प्रज्वलित दिवा आणि 21 दुर्वा हलक्या हाताने उचला. काळजी घ्या की दिवा विझू नये. आता घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जा. जेव्हा तुम्ही घराबाहेरून आत येता, तेव्हा जी बाजू तुमच्या उजव्या हाताला येते, त्या बाजूस उंबरठ्याच्या बाहेरील भागात तो दिवा आणि 21 दुर्वा ठेवा. ही दिशा का महत्त्वाची आहे? कारण उजवी बाजू ही शुभ आणि सक्रिय ऊर्जा दर्शवते असे मानले जाते. त्या ठिकाणी दिवा आणि दुर्वा ठेवणे म्हणजे घरात येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेला गणपती तत्वाचा आशीर्वाद देणे. दिव्याचा प्रकाश अज्ञान, भीती आणि अडथळ्यांचा नाश करतो आणि दुर्वा गणपतीला प्रिय असल्यामुळे त्या ठिकाणी गणपती तत्व सक्रिय राहते असे मानले जाते. अनेकांना अनुभव येतो की हा उपाय केल्यानंतर घरात भांडणे कमी होतात, मुलं अभ्यासात लक्ष देऊ लागतात, कामातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात एक वेगळी शांतता जाणवते. हा दिवा शक्यतो स्वतःहून विझेपर्यंत तसाच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दुर्वा उचलून निर्माल्यात टाका. दिवा स्वच्छ करून पुढच्या वेळी वापरू शकता. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे. संकष्टीचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी संध्याकाळची एक विशेष कृती आवश्यक आहे. अनेक जण सकाळचा उपाय करतात, पण संध्याकाळचे चंद्रदर्शन विसरतात आणि तिथेच फायदा कमी होतो. मंडळी, आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. सकाळचा उंबरठ्यावरील उपाय जितका प्रभावी आहे, तितकाच संध्याकाळचा हा टप्पा आवश्यक आहे. अनेक जण इथेच दुर्लक्ष करतात आणि मग म्हणतात उपाय केला पण पूर्ण फायदा झाला नाही. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास चंद्रदर्शन केल्याशिवाय व्रत सोडायचे नसते. विशेषतः उद्याची भालचंद्र संकष्टी शुक्रवार 6 मार्च 2026 या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याचे विशेष महत्त्व आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो. मन अस्थिर असेल, चिंता वाढत असेल, सतत तणाव जाणवत असेल, घरात भावनिक तणाव असेल तर त्यामागे चंद्राची स्थिती कारणीभूत असते असे सांगितले जाते. जेव्हा आपण चंद्राला अर्घ्य देतो तेव्हा मनातील अस्थिरता कमी होण्यास मदत होते असे मानले जाते.
घरात शांतता, संयम आणि समजूतदारपणा वाढतो. नवरा बायकोमधील कटुता कमी होण्यास, मुलांच्या मनातील चंचलता कमी होण्यास आणि मानसिक समाधान वाढण्यास हे उपयुक्त ठरते. संध्याकाळी चंद्रोदयानंतर स्वच्छ ठिकाणी उभे राहा. शक्य असल्यास आकाश स्पष्ट दिसेल अशा जागी जा. एक तांब्याचा कलश घ्या, त्यात स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात थोडे लाल चंदन, काही फुलं आणि अक्षता टाका. चंद्र दिसल्यानंतर दोन्ही हातांनी तो कलश धरून मनात गणपती बाप्पांचे स्मरण करा. हे चंद्रदेवा, आमच्या कुटुंबावर कृपा ठेवा. आमच्या मनातील तणाव, चिंता आणि मतभेद दूर करा अशी प्रार्थना करा. त्यानंतर शांतपणे चंद्राकडे पाहत अर्घ्य द्या. पाणी हळूहळू जमिनीवर सोडा. अर्घ्य देताना मनात कृतज्ञतेची भावना ठेवा. अर्घ्य दिल्यानंतर गणपती बाप्पांचे स्मरण करूनच व्रत सोडा. सकाळी उंबरठ्यावरील दिवा आणि 21 दुर्वांचा उपाय आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यास संकष्टीचा पूर्ण लाभ मिळतो असे मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते, वादविवाद कमी होतात, पैसा टिकू लागतो, कामातील अडथळे हळूहळू दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात एक समाधानाची भावना निर्माण होते. पण लक्षात ठेवा, कोणताही उपाय करताना श्रद्धा, शुद्ध भावना आणि नियमितता आवश्यक असते. केवळ कृती केली म्हणून लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. पण विश्वासाने, संयमाने केलेली प्रार्थना नक्कीच फळ देते. मंडळी, उद्या शुक्रवार 6 मार्च 2026 भालचंद्र संकष्टी चतुर्थी. हा दिवस तुमच्या घरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकतो. हा उपाय सकाळी 12 वाजण्याच्या आधी पूर्ण करा. वेळेचे पालन अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचा लाभ घेता येईल. आपल्या सर्वांच्या घरात शांतता, समृद्धी आणि आनंद नांदो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.